बातमी खरात संदर्भातली आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, शिर्डीतलं भूखंड खरेदी प्रकरण भोवलंय। खरासह 5 जणांवर गुन्हे दाखल आहेत। फिर्यादीतील 5 नंबरचा आरोपी मजूर व्यक्ती असल्याची माहिती आहे। आरोपी नंबर 3 तांबेचा 90 लाखांकरता खात्याचा वापर केला होता असंही कळत आहे। कल्पना खरात अद्यापही फरारच आहे। तर अशोक खरात प्रकरणामध्ये SIT नेमलेली आहे। मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, गरज भासल्यास सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचीही मदत घेणार असं देखील पाटील यांची स्पष्टोक्ती आहे। माननीय देवेंद्रजी अशा प्रकारचे विषय हँडल करण्यामध्ये खूप मास्टर आहेत। त्यामुळे SIT नेमली आहे। सातपुते मॅडम सारख्या खूप चांगल्या ऑफिसर अपॉइंट केलेल्या आहेत। खूप खणलं जात आहे। आवश्यकता वाटली तर देवेंद्रजी केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतील। खरात प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे आता होताना दिसत आहेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये 3 पथकांकडून कल्पना खरातचा आता शोध सुरू झालेला आहे। तर शिर्डीतलं भूखंड खरेदी प्रकरण सुद्धा भोवलं असल्याची बातमी समोर येते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोविंद सावंके यांच्याकडून। गोविंद, आता नवीन काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं तर भोंदूबाबा अशोक खरातच्या सावकारकी आणि फसवणूक प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। शिर्डीत 4 एकरचा जो भूखंड आहे त्या संदर्भात त्याने सावकारकीचे पैसे जे आहे ते समोरच्याला जवळपास 5 कोटी रुपये दिले होते आणि ते सावकारकीच्या माध्यमातून व्याजापोटी ती जमीन जी आहे ते बळकावण्याचं काम भोंदूबाबा अशोक खरातचं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 5 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदूबाबा अशोक खरात असेल, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि त्यात एक जो आरोपी जो आहे दूध संकलन केंद्रावर काम करणारा अगदी मजूर आरोपी असल्याचं समोर आलं आहे। अशोक परबत तांबे याचे बँक खाते गुन्ह्यात वापरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आल्यामुळे त्याला आरोपी करण्यात आलं होतं। अशोक तांबे यांनी स्वतः पोलिसात येऊन जबाब दिला आहे। संशयास्पद व्यवहारात आरोपी नंबर 3 ने तांबे यांचा 90 लाख रुपयांचा खात्याचा केला होता वापर। त्यावेळेस आरोपी किरण सोनवणे याने उसनवारीचे पैसे परत करताना अशोक तांबेंच्या खात्याचा वापर केल्याचं समोर आला आहे। त्यामुळे एकूणच सविस्तर माहिती करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचलेत। अखिल भारतीय संत परिषदेला उपस्थित राहतील। कुंभमेळा नियोजन आणि विविध मुद्द्यांवर संत परिषद होतीये। या परिषदेकरता देशभरातून साधू महंत नाशिकमध्ये पोहोचत आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी राहुरी पोटनिवडणूक लढणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। शिवसेना काँग्रेसशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय घेतला जाईल असंही सूत्रांकडून कळत आहे। विधानसभेच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी म्हणून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेत्यांशी आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ती निवडणुकीच्या संदर्भामध्ये ती आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची जी जागा असल्यामुळे ती लढवण्याच्या संदर्भातून किंवा काय करायचं यामध्ये आज चर्चा करून घेणार आहोत। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त आहे। त्यामुळे निवडणूक आयोगानं या जागेकरता पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे। राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेकरता होणाऱ्या पोटनिवडणुकीकरता 23 एप्रिलला मतदान होणार आहे। 4 मेला मतमोजणी आहे। दरम्यान सध्या राजकीय वर्तुळात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठीची हालचाल सुरू आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर मवियातही मतभेद पाहायला मिळत आहेत। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हा विषय आहे। आपण नेहमीच सहानुभूतीच्या भावनेतून मतदान नेहमी होतं। एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातला कोणाला तरी संधी पुढे मिळावी अशीच एकंदरीत सहानुभूतीची भावना अनेक मतदारांमध्ये असते। तर ही पार्श्वभूमी अजित पवारांचं झालेलं काम आणि अजित पवारांच्या नंतर त्यांच्या कुटुंबियातील मग ते त्यांच्या मुलगा असो, त्यांची पत्नी असो,
यांच्याबद्दल असलेली लोकांची सहानुभूती हेच खरं तर इलेक्शनचं गाभा राहणार आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की हे सर्व लक्षात घेता ही निवडणूक जर बिनविरोध झाली तर निश्चितच एक वेगळा मेसेज जाईल. निवडणुका लढायच्या की नाही या संदर्भात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. असं काही नाही की चर्चा सुरू नाही. काल स्वतः माननीय शरद पवार यांचं उद्धव साहेबांशी चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. निर्णय त्यांनी घ्यायचा, काय करायचं. राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून एकूण 3 इच्छुक आहेत. उद्धवजी ठाकरेंची इच्छा आहे की सुनेत्राताई पवार यांची बिनविरोध निवड झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुनेत्राताई पवार यांच्याशी उद्धवजी ठाकरे यांचा संवाद देखील झाला. परंतु संजय राऊत हे स्वतःला उद्धवजींपेक्षा मोठे समजत असल्यामुळे आणि त्यांची काँग्रेसला पाठिंबा द्यायची इच्छा असल्यामुळे पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळतोय. आता हे बघणं महत्वाचं आहे की याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे यांचा विजय होतात, ते बिनविरोधपणे सुनेत्राताईला पाठिंबा देतात, की संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बारामतीमध्ये उभाटा गट काँग्रेसला पाठिंबा देतं हे बघावं लागेल. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिवसेना म्हणून भूमिका आहे. आता काँग्रेस कशा पद्धतीनं पुढे जातं, कशा पद्धतीनं मागे येतं त्याच्यावर सुतोवाच संजय राऊतांनी केलेले आहेत. त्याच्यावर मला जास्त काही बोलायचं नाही. परंतु अजितदादांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये देखील काम केलेलं होतं, काँग्रेसचं देखील नेतृत्व केलेलं होतं. राजकारणापेक्षा व्यक्ती जर आपल्यामध्ये नसेल तर त्या ठिकाणी सुनेत्राबाईंनी निवडणूक लढत असतील तर ती बिनविरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि तीच भूमिका शिवसेनेची आहे. आणि त्याचबरोबर ती महाराष्ट्राचे कर्तव्यवान नेते ज्या नेतृत्वाने गेली 40 वर्ष महाराष्ट्र घडवला, पुरोगामीची दिशा देत असतानाच प्रचंड प्रमाणावर विकसित राज्य करण्याचा प्रयत्न केला असे आमचे नेते अजितदादा आमच्यात नाहीत. याचं शल्य दुःख आमच्या सर्वांच्याच मनात आहे. पण उद्या बारामती विधानसभा मतदारसंघातून जी काही पोटनिवडणूक होते आहे, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सुद्धा प्रार्थना आज आई तुळजाभवाच्या चरणी या ठिकाणी केली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या दिवशी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही ती निवडणूक लढवणार नाही. त्या अजितदादांना ज्या वेळेला अजितदादांचं हे झालं होतं दुर्घटनाने निधन झालं त्याच वेळेला आम्ही तो निर्णय तिथे जाहीर केला होता. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून नवनाथ बन यांनी मवियावर टीका केली आहे. मविया समन्वयाचा अभाव आहे असं नवनाथ बन म्हणतायत. विधानसभेच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आणि काम बिघाडा हे बघायला मिळते. संजय राऊत कितीही दावा करत असले की महाविकास आघाडी एकसंघ आहे, एकत्र आहे, तर असं नाही. संजय राऊत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची वेगळी भूमिका, उद्धवजी ठाकरे यांची वेगळी भूमिका. काँग्रेस म्हणते की आम्ही दोन्ही निवडणुका लढू आणि ते सुद्धा तुम्हाला न विचारता परस्पर माध्यमांमध्ये हर्षवर्धन सपकाळ त्याबद्दल घोषणा करतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.